धुळवडीच्या निमित्तानं गुणरत्न सदावर्तेंनीही राज ठाकरेंना डिवचलाय। टोलचा उल्लेख करत सदावर्तेंनी आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलनं राज ठाकरेंवर टीकेची संधी साधली। त्यानंतर मनसेच्या अमेय खोपकरांनीही सदावर्तेंचा समाचार घेतलाय। राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल टोल टन टन टोल टोल टन 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 टोल टोल टन 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 टोल के ऊपर त्यांच्या मागे एक बुजगाणं उभं असतं, बुगु 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 एक करत एक प्राणी उभा असतो। यांची लायकी काय? होळीलाही सदावर्तेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना काही सोडलं नाही। टोल के ऊपर जीना म्हणत सदावर्ते पती पत्नीनं राज ठाकरेंना डिवचलं, तर राज ठाकरेंवर टीका केल्यानं मनसेच्या अमेय खोपकर यांनी सदावर्तेंची लायकी काढली। राज ठाकरेंवर काय बोलायचं, कारण मी म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल टोल टन टन टोल टोल टन 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 टोल टोल टन 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 टोल के ऊपर, अरे टोल के ऊपर गिनो भाई, टोल के ऊपर गिनो भाई, टोल के ऊपर गिनो भाई। लेकिन लेकिन राज समझ लेना, इस राज के अंदर कभी भी भाषा के ऊपर अपनी राजनीति की रोटी ना सेकना। टोल टोल के ऊपर जीना भाई, टोल के ऊपर जीना, टोल के ऊपर जीना भाई, टोल के ऊपर जीना। कोण गुणरत्न सदावर्ते? ते कर्जतमधून बोलतात की कासारावरून बोलतात? त्यांच्या मागे एक बुजगाणं उभं असतं, बुगु 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 एक करत एक प्राणी उभा असतो। ही यांची पात्रता, आणि हे आमच्यावर टीका करणार, आमच्या परिवारावर टीका करणार। यांची लायकी काय? महाराष्ट्रासाठी यांनी काय केलंय? आणि मुळात आज होळीचा सण आहे, मजा करा, नसता घाणेरडं राजकारण करू नका। रंगाचा बेरंग करतात नेते असं बरोबर आहे, आज मजा करा ना, आज कशाला राजकारण करताय? आज रंगाचा बेरंग कोणी करू नये। भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरेंवर बोचरी टीका केली। राज ठाकरे सकाळी भांग घेतात आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांना उपदेश देतात, असं कृपाशंकर सिंह म्हणाले। राज काही बोलला तर समजायला वेळ लागतात त्यांना कधी कळलंच नाही की आज मी काय बोललो, उद्या काय बोललो। राज ठाकरे मला वाटतं की सकाळी उठता उठताना भांग वगैरे काहीतरी घेतात आणि एवढे भांग बिंग खाऊन मस्त राहतात। संध्याकाळी माझ्या बांधवांनो, माझ्या सगळे शिवसैनिकांनो काहीतरी करा, आणि ते काय वेगळा करतात समजत नाही। तो असा आहे, त्यांना काय सांगायचं। आज मैं चाहूँगा की त्यांना पण एक भांगचा गोळा पाठवायचा प्रयत्न करतो। तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेबांवर टीका करण्याची, आणि जो कोणी राज ठाकरे साहेबांवर वैयक्तिक टीका करेल त्यांच्या कानाखाली आवाज निघेल। महाराष्ट्रात त्यांनी गप्प नाही बसणार। थेट इशारा आहे कृपाशंकर सिंह असं म्हणा नाही, कृपाशंकर सिंहाला इशारा देण्या इतका तो काही मोठा राजकारणी नाही आहे, त्यांची राजकारण पात्रता काही नाही आहे। राजसाहेब म्हणतात तसं कृपाशंकर सिंह हा एक फेरीवाला आहे। आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात, आज कुठल्या पक्षामध्ये, आज कुठल्या फुटपाथवर ते थेलाडा करून बसलेत हे मला माहिती नाही। सदावर्ते असो की कृपाशंकर सिंह, राज ठाकरेंसोबत कायम वाद राहिलेला आहे। त्यामुळे धुळवडीच्या दिवशी या दोघांनी डिवचण्याची संधी सोडली नाही। निवृत्ती बाबरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।